नमस्कार, हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्या किचन मध्ये बनतोय दही वडा. तर आपण एक मोठी वाटी उडदाची डाळ घेतलेली आणि त्याची पाव वाटी, तीच पाव वाटी आपण मुगाची डाळ घेतली, किंवा तुम्ही अर्धी उडदाची डाळ आणि अर्धी मुगाची डाळ घेऊ शकता, किंवा नुसतीच उडदाची डाळीची सुद्धा दही वडे चांगले होतात बघा. ज्याची त्याची आवड आहे. तर बघा, ही चांगली 4 तास भिजवून घेतलेली मी पाव. तर इथं आपण एका वाटीला पाव वाटी मुगाची डाळ घेऊन 4 तास भिजवून घेतलेली आहे. आता आणखी याच्यासाठी आपल्याला लागणार आहे दही. तर 2 वाट्या दही आहे, किंवा एक पावशर असेल, पावशर दही असेल. आणि शक्यतो पाणी काढून घ्यायचं दह्यामधलं, चाळणीत ओतून ठेवायचं, बारीक चाळण असते त्याच्यामध्ये. आणि पुरणाच्या चाळणीवरती जरी असं थोडस पसरवून ठेवलं दही, पाणी त्याचं निथरतं आणि छान असं घट्टसर दही आपल्याला पाहिजे असतं. तर ते याशिवाय आपल्याला करायची पुदिन्याची चटणी. तर बघा, पुदिन्याची चटणी करण्यासाठी बघा, इथं पुदिना घेतलाय मी, एक मुठभर पुदिना घेतलाय. त्याच्यापेक्षा जास्त कोथिंबीर घ्यायची आपल्याला. जेवढा पुदिना घेतलाय त्याच्यापेक्षा जास्त कोथिंबीर घ्यायची. 4 मिरच्या घेतलेल्या आहेत मी. आल्याचा तुकडा घेतलाय छोटासा 1 इंचभर, आणि 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या. त्याशिवाय याच्यामध्ये थोडंसं आपण लिंबू पिळूया. आणखी ह्याच्यामध्ये तुम्ही डाळी सुद्धा घालू शकता. पुदिन्याच्या चटणीमध्ये डाळी सुद्धा चांगले लागतात. तर हे तुमच्या आवडीवर आहे. मीठ वगैरे घालून पहिल्यांदा आपण चटणी करूया, म्हणजे आपल्याला हे जे चलो पुदिन्याची चटणी तयार करायची आपल्याला. तर पुदिना घालूया आणि कोथिंबीर घातलेली आहे. थोडेसे डाळे घेतलेत मी, ते पण घालणार याच्यामध्ये. मीठ घालूया. तर बघा, पुदिना आपण बारीक करून घेतलेला आहे. पुदिन्याची चटणी तयार करून घेतलेली, काढून घेऊया. चला, तर आता उडदाची डाळ थोडी थोडी घेऊन आपण दळून काढायचंय, मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचंय. आणि जास्त पाणी राहू द्यायचं नाही त्याच्यामध्ये, कारण आपल्याला वडे करायचे. पाणी घालायचं, पण थोडस चमचाभर पाणी घालायचं. जास्त पातळ करायचं नाही, तर वडे सोडता येणार नाहीत आपल्याला. प्रत्येक चमचाभर पाणी घालूया आपण. ह्याच्यातलंच पाणी घालायचं, वेगळं पाणी घालायचं नाही आपण. चला, बारीक करूया मिक्सरला. बघा, बारीक अशी डाळ आपण वाटून घेतलेली, बारीक वाटून घ्या. आणि थोडेसे राहिले जरी कण डाळीचे, तरी ते दाताखाली आले वडा तळल्यानंतर खाताना, तर ते छान लागतं. म्हणजे तुमच्या आवडीवर आहे. हे बघा, हे बारीक झालेले छान. या प्रकारे आपण सगळं जी डाळ आहे ती वाटून घेऊया. तर बघा, आपलं दही वड्याचं मिश्रण आहे तयार. आता मी थोडा वेळ त्याला असंच ठेवून देणार आहे, आणि जरा संध्याकाळी गरमागरम आपण दही वडे करायचे. तर हे असं झाकून ठेवूया, किंवा तुम्ही लगेच करू शकता, काही हरकत नाही. हे मिश्रण तुम्ही लगेच वापरून आपले वडे तयार करू शकता. पण मला थोडासा त्याला ठेवायचंय अजून फॉर्मेट होण्यासाठी, म्हणजे छान जाळीदार असे आपले वडे होतील. तर चला, थोड्या वेळाने आपण करूया. चला, तर अर्धा तासासाठी आपण ठेवलं होतं, रेस्ट दिली आपण ह्याला पिठाला. तर आता ह्याच्यामध्ये आपण मिरची सुद्धा घालू शकतो बारीक कापून, आलं किसून घालू शकतो तुमच्या आवडीनं. मी फक्त कोथिंबीर आणि जिरे घालणार आहे, आणि मीठ घालूया. आलं वगैरे किसून घालायचं असं घालू शकता तुम्ही. मीठ घालूया चवीनुसार. त्यानंतर हे जे पीठ आहे चांगलं फेटून घ्यायचंय आपल्याला. बघा, जेवढं फेटाल तेवढे वडे आपले सॉफ्ट होणार आहेत. कलर चेंज होईपर्यंत चांगलं फेटायचंय त्याला. तर बघा, पिठाचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे, व्हाईट झालेलं आहे पीठ ते. आणि ते हलकं झाले का हे कसं ओळखायचं? तर थोडस पीठ आपण याच्यावरती पाण्यामध्ये घालायचं, वाटीत पाणी. हे बघा, असं तरंगतं ते, आपलं पीठ तयार असं समजायचं. पीठ जर खाली बसलं असतं तर पीठ आपलं तयार नाही. चला, पीठ झालेलं तयार.
गॅसवरती मी तेल ठेवलेलं आहे. तेल आपल्याला मीडियम हीटवरती तळायचे आपल्याला वडे, त्यामुळे जास्त गरम करायचं नाही. तेल आपलं मीडियम हीटवरती गरम आहे. थोडस पाण्याचा हात घेऊया. वडे आपण जशी भाजी सोडतो तसेच सोडायचे. गुलगुले वगैरे करतो ना आपण, त्याप्रमाणे करायचे आणि छोटे छोटे सोडायचे. गॅस मी बारीकच केले थोडस, कारण तेल गरम झालेलं दिसतंय. वडे बघा हलके आपण सोडवून घ्यायचे ना. हे बघा हलक्या हलक्या हाताने तर बघा वडे आपण सगळे असे पलटी करून घेतलेले, चांगले गोल्डन ब्राऊन. अगदी ब्राऊन करायचे नाही, जास्त कलर चेंज करायचा नाही त्याचा आपल्याला. हलकं गोल्डन झाले की आपल्याला काढून घ्यायचे. चला तर कलर जास्त चेंज करायचा नाही वड्याचा, आणि आपण हे वडे काढून घेऊ. बघा उन्हामुळे जर असं चककतंय, त्यामुळे दिसत नसेल बघा. असं काढून घ्यायचे. बघा ह्या पद्धतीने आपण हे वडे तळून घेतलेले, आणि दुसरे पण वडे आपण तळण्यासाठी ह्याच्यामध्ये कढईमध्ये टाकलेले बघा. तर बघा वडे आपले तळले जात आहेत. तोपर्यंत बघा इथं मी थोडस गरम पाणी, थोडस सोमट पाणी करून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं मीठ आणि हिंग. बघा हिंग घालायचे आपल्याला, अर्धा चमचा मी हिंग घातलेलं. त्याच्यानंतर आपण घालायचंय मीठ, 1 चमचाभर मी मीठ पण घातलेले. मिक्स करून घ्यायचंय. वड्यांकडे पण लक्ष द्यायचंय, वडे पण जास्त तळले नाही गेले पाहिजे. तर बघा दुसऱ्या बॅचचे पण आपण वडे असे तळून घेतलेले. सगळे मी वडे तळून घेते आणि नंतर आपल्याला पाण्यामध्ये घालायचे ते, पण सगळ्यात पहिल्यांदा ते वडे आपण सगळे तळून घेऊया. तर बघा सगळे वडे आपले तळून तयार आहेत, आणि किती झालेले बघा, खूप सारे झालेले अगदी. आणि एक वडा तुम्हाला तोडून पण दाखवणार आहे मी, की बघा आतून किती जाळीदार झालेलं आहे. कुठलाही वडा थोडा गरम आहे, खूप थंड झालेला. बघूया हे बघा किती जाळी सुटलेली, ती बघू शकता तुम्ही किती जाळीदार झाले. आपण सोडा घातलेला नाही, काही नाही घातलेला, तरी इतके जाळीदार आणि सॉफ्ट आणि कुरकुरीत झाले, मस्त अगदी. चला तर आता हे सगळे आपण जे मिठाचं पाणी केलंय ते सोमट आहे, त्याच्यामध्ये घालायचे वडे. आता तुम्हाला किती तयार म्हणजे खायचे सर्व करायचे तेवढेच वडे घालायचे, बाकीचे ठेवून दिले तरी चालणार. त्याच्यामध्ये वडे घालायचे आपल्याला, जेवढे खायचे तेवढेच वडे, किंवा जेवढे सर्व करायचे तेवढेच वडे त्याच्या पाण्यामध्ये घालायचे. बाकीचे वडे तुम्ही तसे ठेवू शकता, आणि चटणी बरोबर वगैरे खाऊ शकता, किंवा रसम करायचा, आणि रसमची आणि वड्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे. चला एक 20 मिनिटं तरी आपण हे अशाच पाण्यामध्ये ठेवायचे.
छान सॉफ्ट होतात बघा. तोपर्यंत आपण दही तयार करून घेऊ. चला, तर या दह्यामध्ये हे 400 ग्रॅम दही आहे. 200 ग्रॅमचे 2 पॅकेट मी वापरलेले आहेत आणि त्याच्यातलं पाणी आपण काढून टाकले बघा. हे घट्टसर असं दही झालं. पाणी काढले म्हणजे काय, तर चाळणीवरती थोडा वेळ ठेवायचं आणि थोडस पाणी ड्रेन झालं त्याच्यात तर काढून घ्यायचं. तर ह्याच्यामध्ये घालूया साखर. 2 चमचे साखर घातली आणि मीठ घालूया थोडस. हे दही आहे ना, चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. दही चांगलं फेटून घ्यायचं. आणखी तुम्हाला मी आयडिया देऊ का? जर तुमच्याकडे लस्सी मिळत असेल ना, चांगली बघा घट्टसर लस्सी मिळते, ती प्लेन असते. तुम्ही दही जर नाही तुम्हाला नसेल मिळालं, ती लस्सी अवेलेबल होत असेल घरात असेल किंवा, तर ती लस्सी जरी त्या याच्यावरती टाकली ना वड्यांवरती, तरी बघा छान वडे होतात. घट्टसर अशी लस्सी असायला पाहिजे. नाही खूप पातळ लस्सी असेल ताकासारखी तर नाही होणार आहे. तर थोडी घट्टसर बघा लस्सी असते, आपण चमच्याने खातो ती बघा असं चांगलं. चला, आता आपण हे सर्व करून घेऊया. आता हे पाण्यातले वडे जे आहेत त्याचे हलके असे दाबून घ्यायचे बघा. आपण असे दाबून घ्यायचे, तळ हातात दाबून घ्यायचे, असे प्लेट मध्ये लावून घ्यायचे. हे असं. आता याच्यावरती आपल्याला घालायचं आहे दही. तर बघा आपण जरा जवळून बघूया. दही घालूया आपण आता याच्यावरती. दही किती स्मूथ झाले बघा, मस्त असं. स्मूथ झालेले अगदी. आता आपण याच्यावरती थोडासा चाट मसाला आहे तो घालूया. थोडीशी मिरची पावडर, थोडस काळं मीठ, थोडस अगदी किंचित, कारण मीठ घातलेले आपण. भाजक्या जिऱ्याची पावडर घालायची थोडीशी. हिरवी चटणी जी आपण केलेली, ती छान वाटते ना, मस्त आहे. बघा तुम्हाला जरा व्हिडिओने झूम करून दाखव. आणि गोड चटणी घालायची आपल्याला. गोड चटणीची रेसिपी ऑलरेडी आहे आपल्या चॅनलवरती, तर आता ते पण जर बघितली असती तर खूप मोठी रेसिपी झाली असती बघा आपली. तर बघा, हे बघा मस्त असा दही वडा तयार आहे. तर बघा मस्त असा दही वडा तयार आहे खाण्यासाठी. किती सुंदर झालेला आहे बघा, मस्त अगदी अगदी तोंडाला पाणी सुटतं इतकं मस्त अगदी. आता उन्हाळ्याचे दिवस येतात आणि असं थंडगार असं दही आणि वडा असेल तर मस्तच. नक्की ट्राय करा ही रेसिपी. याच्यावरती पाहिजे तर तुम्ही थोडीशी शेव सुद्धा टाकू शकता. तर बघा कशी वाटली रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर पटपट लाईक करून टाका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया असेच एक नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा, केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा. आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे, वडे कढईला थोडे चिकटले, घाबरायचं नाही. हलक्या हाताने ते सोडवून घ्यायचं, ते निघतं. घाबरायचं नाही. माझे वडे चिकटले होते पण हलक्या हाताने सोडून घ्यायचे. सगळे वडे चांगले झालेले बघा, काही नाही झालेलं वड्यांना, काही नाही. हे बघा सगळे वडे छान झालेले. थोडस चिकटतं, सोडून घ्यायचे. आणि खूप दाटी वाटीने वडे घालायचे नाहीत कढईमध्ये, तर आपल्याला तळता येतील असे वडे घालायचे. मीडियम गॅसवरती वडे तळून घ्यायचे, जास्त डार्क कलर करायचा नाही. आणि वडे करा, मस्त खा. केल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका.